हाय हॅलो वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज माझ्यासाठी खूप खास दिवस आहे. आज आमच्या मुलीचा बड्डे आहे. सकाळची देवपूजा मी आवरून घेतलेली आहे. ते डेली व्लॉग शूट करते, त्याच्यामुळं मी म्हटलं चला तुमच्यासोबत पण हा दिवस मी शेअर करावा. सकाळच्या नाश्त्यासाठी मी बनवणार आहे डोसा. तर इथे मी रात्रीचं इडलीचं पीठ असं भिजत घातलं होतं. किती छान इडलीचं पीठ आपलं भिजलेलं आहे बघा. तर इथे मी आता ह्याला जरा मीठ टाकून फेटून घेते. आज यांचा बड्डे आहे म्हटलं यांच्यासाठी एक खास डोसा बनवावा. थंडीमध्ये इडली आणि डोसाचं पीठ कसं आंबवायचं याचा व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे. तुम्ही जर तो व्हिडिओ पाहिला नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिलेली आहे, नक्कीच तो व्हिडिओ पहा. तर इथे मी डोस्याचं पीठ असं तव्यावरती फिरवून घेते. कडेकडेने थोडंसं तेल टाकून झाल्यानंतर मी त्या डोसावरती बटाट्याची भाजी लावून घेते. डोसा माझा तव्यावरून सरकत होता म्हणून मी एक साईडने त्याला असं उलटण्याने पकडून घेतलेलं आहे. बटाट्याची भाजी डोस्यावरती अशीच 1-2 मिनटं ठेवून गरम करायची. त्यानंतर मी ते घरीच बनवलेलं पनीर थोडंसं टाकते. त्यानंतर चीज टाकून घेते. त्यानंतर दोन्ही साईडनी एक थोडं थोडं भाजून घेते डोसा. तर अशा पद्धतीने मी आहूंसाठी स्पेशल डोसा तयार केला. तर बड्डेसाठी मी रवा केक करायचा ठरवलेला आहे. म्हटलं तुम्हाला पण रेसिपी शेअर करावी. आमच्या दोघांना पण आईस केक हा फारसा आवडत नाही आणि घरी लहान बाळ असल्यामुळे आईस केक आम्ही टाळतोच शक्यतो. तर चला तर मग तुम्हाला मी रेसिपी दाखवते. तर मी या वाटीचं प्रमाण घेते. या वाटीने 2 वाटी रवा आणि अर्धी वाटी गव्हाचं पीठ मी घेणार आहे. गव्हाचं पीठ ऍड करते. 1 वाटी साखर पण टाकते याच्यामध्ये आणि हे सगळं मिक्सरमध्ये आता मी बारीक करून घेते. एका मोठ्या भांड्यात मी इथे मिक्सरमध्ये बारीक केलेलं हे जे मिश्रण आहे ते काढलं. त्याच्यामध्ये अर्धा वाटी दही आणि 2 वाटी दूध मी ॲड केलेलं आहे. त्यानंतर 2 ते 3 चमचे तूप मी इथे ॲड करून घेते. आता हे सगळं मिक्स करून घेते. हे सगळं चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर मी याच्यामध्ये काजू, बदाम आणि थोडेसे काळे मनुके ॲड करते.
तर ज्या भांड्यात आपल्याला केक करायचा आहे त्या भांड्याला चांगलं असं तूप लावून ग्रीस करून घ्यायचं. भांड्याला तूप लावून झालं की असं गव्हाचं पीठ थोडंसं भुरभुरायचं. एक 5 मिनिटांनी मी ते बॅटरमध्ये थोडेसे व्हॅनिलाचे ड्रॉप टाकते. तुम्ही इलायची पावडरसुद्धा मिक्स करू शकता. आणि सगळ्यात लास्टमध्ये मी ते एक इनोचं पॅकेट ॲड करते. इनो टाकल्यानंतर इनो ॲक्टिवेट होण्यासाठी मी थोडंसं दूध मिक्स करते आणि एकसारखंच एकाच दिशेने मी चांगलं हे बॅटर फिरवून घेते. बॅटरची कन्सिस्टन्सी अशी आली पाहिजे. हे सगळं बॅटर मी आता त्या भांड्यात काढून घेते. केकच्या भांड्यात बॅटर टाकल्यानंतर चांगलं असं टॅप करून घ्यायचं 4 ते 5 वेळा. तर मी ते पातेलं पहिल्यांदाच प्रीहीट करायला ठेवलं होतं. अशा पद्धतीने मी हे पातेलं प्रीहीट करायला ठेवलं होतं. त्याच्यामध्ये मीठ टाकून वरती एक भांडं ठेवलं होतं. आता त्याच्यावरती हे मी केकचं भांडं ठेवणार आहे आणि झाकण लावून द्यायचं. केक मी तयार करायला ठेवलेला आहे. आता आपण करेक्ट 45 मिनिटं वाट पाहूयात. तर 45 मिनिटं आपले पूर्ण झालेले आहेत. आपण केकला चेक करून घेऊयात. बघू शकता केक कसा राईस झालाय. चाकूच्या साह्याने असं आत हे करून बघायचं. बघा क्लीन निघतंय पूर्ण. चला तर मग मी याला बाहेर काढून घेते. तर मी केकला बाहेर काढून ठेवलाय. थंड झाल्यानंतर ह्याला मी या भांड्याच्या पण बाहेर काढते. तर बघू शकता मी भांड्याच्या बाहेर हा केक काढलेला आहे. एकदम स्पॉन्जी झालेला आहे केक. चला तर आम्ही बर्थडे सेलिब्रेशन करून घेतो. तर बर्थडे सेलिब्रेशन करून झालेलं आहे. आता त्यांचं गिफ्ट मी देते. मी त्यांना वॉच गिफ्ट देणार आहे. चला तर मग त्यांचे रिॲक्शन सांगते. हां, आवडलं का गिफ्ट? वाव, मस्त आहे. छान आहे, छान आहे. तर असा केला आम्ही आहोंचा बर्थडे सेलिब्रेशन. तर व्हिडिओला इथे सेंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट नक्कीच करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.